टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही म्हणजेच शेगावला पोहोचणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये गजानन महाराजांची पालखी ही शेगावला पोहोचेल। सध्या पालखी ही खामगाववरून या ठिकाणी निघालेली आहे। तब्बल लाखो भाविक जे आहेत ते पालखीसोबत चालताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। भाविकांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आनंद आहे। गजानन महाराज स्वगृही परतत असल्यामुळे लाखो भाविक जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला रस्त्यानं चालताना दिसत आहेत। 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गजानन महाराजांची पालखी ही शेगावला परतत आहे। 2 जूनला पालखी शेगाववरून आषाढी एकादशीला म्हणजे पंढरपूरला सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघाली होती आणि आता 2 महिन्याच्या नंतर पालखी सोहळा संपल्यानंतर आता शेगावच्या दिशेने आहे। काल रात्री पालखीचा खामगावला मुक्काम होता आणि आज पालखी सकाळी 5:30ला आरती होऊन शेगावच्या दिशेने निघालेली आहे। तब्बल 18 किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे। मात्र या 18 किलोमीटरच्या दरम्यान लाखो भाविक पालखीसोबत आपल्याला चालताना दिसत आहेत। लहान असेल, मोठे असेल, महिला असतील, पुरुष असेल, संपूर्ण जे भाविक आहेत जे या पालखीसोबत आपल्याला चालताना दिसत आहेत। अतिशय भक्तिमय वातावरण पालखीसोबत आपल्याला या ठिकाणी दिसते आणि अगदी थोड्याच वेळामध्ये गजानन महाराजांची पालखी शेगावला म्हणजे स्वगृही मंदिरामध्ये पोहोचणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।